नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेटमध्ये टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स हा पार्ट पाहणार आहोत। या टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आपल्याला काय पाहायचे पहा, आपण याच्या अगोदर टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स, टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स। तर टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आपला दोन टाइप झाले, आपला तिसरा चालला आहे तो कोणता चालला आहे, मॉलिक्युलर सॉलिड्स। कोणता पार्ट चालला आहे, मॉलिक्युलर सॉलिड्स। ओके, आपण मॉलिक्युलर सॉलिड पाहतो। या मॉलिक्युलर सॉलिडमध्ये आपल्याला आता म्हणजे पहिला आपण आयोनिक सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप, त्यानंतर पाहिला आपण दुसरा मॉलिक्युलर झाला, त्यानंतर दुसरा जो पाहिला आपण तो कोव्हॅलेंट सॉलिड पाहिला, तिसरा जो पाहतो तो मॉलिक्युलर सॉलिड आहे आणि चौथा जो पाहणार आहोत तो मेटॅलिक सॉलिड पाहणार आहोत। तर आपले दोन सॉलिड झाले। त्या पहिल्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप झाले, त्यामध्ये आपण पहिल्या आयोनिक सॉलिडमध्ये मीठचं एक्झाम्पल सांगितलं, ठीक आहे, आणि त्यानंतर कोव्हॅलेंट सॉलिडमध्ये डायमंड ग्राफाइट सांगितलं। आता यामध्ये आयोनिक सॉलिडमध्ये या आपल्याला फर्दर क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला मॉलिक्युलर सॉलिडसाठी काय करायचं आहे की बर्फ घेतला आपण। मॉलिक्युलर सॉलिडसाठी काय घेतलं, आता बर्फ घेतलं। मग बर्फ आहे तर हे मॉलिक्युलरसाठी हे आईस, तर या आईस का घेतलं मॉलिक्युलर सॉलिडसाठी मला सांगा। आपण आता इथे खाली वॉटर मॉलिक्यूल आहेत, हा पण वॉटर मॉलिक्यूल आहे, मग या दोघांमध्ये फरक काय, तर हा लिक्विड स्टेटमध्ये आहे, हा सॉलिड स्टेटमध्ये आहे। म्हणजे हा H2O आहे आणि हा सुद्धा H2O आहे, पण हा H2O लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि हा H2O सॉलिड स्टेटमध्ये आहे। आपला जो चालेला चॅप्टर आहे तो सॉलिड स्टेट आहे। ओके, चालेला चॅप्टर कोणता आहे, सॉलिड स्टेट आहे। मग सॉलिड स्टेट आहे तर बर्फ हे एक्झाम्पल मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल आहे। बर्फ हे एक्झाम्पल कशाचं आहे, मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल आहे। मग या म्हणजेच सॉलिडमध्येच असणार, हे आपण शिकत असताना सॉलिड स्टेटबद्दलचीच माहिती पाहणार, परंतु मॉलिक्युलर सॉलिडमध्ये अशा प्रकारे सॉलिड पाहणार आहोत। आता आपण पाहिला बर्फचं एक्झाम्पल घेतलं, बर्फ काही वेळानंतर म्हणजे विदाऊट हिटिंग तो काय होतो, लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतो। म्हणजे आईस जे आहे लवकर कन्व्हर्जन होते कशामध्ये, लिक्विडमध्ये, परंतु सुरुवातीला स्टार्टिंगला आईस कोण्या स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये। मग ते एक्झाम्पल कसं आहे, मॉलिक्युलर सॉलिडचं एक्झाम्पल आहे। ओके, तर या मॉलिक्युलर सॉलिडचे आपल्याला पॉईंट पाहायचे, माहिती पाहायची। ओके, त्यामध्ये पहा सुरुवातीला आपण त्यामध्ये पाहणार आहोत मॉलिक्युलर सॉलिडमध्ये इन मॉलिक्युलर सॉलिड constituents particle are molecules of same substance। आता याच्यामध्ये काय आहे, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ सेम सबस्टन्स, म्हणजे एकाच सबस्टन्सचे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतील ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतील, मॉलिक्यूलमध्ये असतील। ॲटम आहे का इथे, नाही। आयन आहे का, नाही। इथं काय आहे, मॉलिक्यूल आहे। ओके, त्यानंतर इट कंटेन कोव्हॅलेंट बॉन्डिंग। कोणत्या प्रकारची बॉन्डिंग असते, कोव्हॅलेंट बॉन्डिंग असते, ठीक आहे। तर कोव्हॅलेंट बॉन्डिंग कधी राहणार, ते फोर्स डेव्हलप झाल्यानंतर, ठीक आहे। मग त्यासाठी आपण काय सांगणार इथे की हा पॉईंट न हे करता आपण काय करणार, थोडंसं त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग त्या प्रकारची राहणार आणि फोर्सेस डेव्हलप राहणार यामध्ये, ठीक आहे। परंतु आपण हे जसं टेक्स्टबुकमध्ये सांगितलं कोव्हॅलेंट बॉन्डिंग, पण कोव्हॅलेंट बॉन्डिंगपेक्षा फोर्सेस जर आपण व्यवस्थित मांडले, फोर्सेसच्या पद्धतीने सांगितलं, कोव्हॅलेंट बॉन्डिंग तर आहेच, परंतु कसे असणार ते खूप वीक राहते, त्यामध्ये फोर्सेस आपण सांगायचा प्रयत्न किंवा सांगणार आहोत। यामध्ये पहा, यामध्ये वीक डायपोल इंटरॅक्शन्स, वीक डायपोल इंटरॅक्शन्स प्रेझेंट in
polar molecules. Okay, polar molecules like HCl etc. म्हणजे यामध्ये काय राहील, डायपोल डायपोल इंटरॅक्शन राहणार आहे. आपण कोव्हॅलेंट बद्दल ते स्किप करू. म्हणजे इथं फोर्सेस प्रेझेंट राहतील. वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स आर प्रेझेंट इन मॉलिक्युलर सॉलिड्स. म्हणजे मॉलिक्युलर सॉलिडमध्ये वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन हे प्रेझेंट असतात. ओके, आणि त्यामध्ये एक्झाम्पल कोणतं सांगितलं मग आपण, HCl या प्रकारचे. ओके, त्यानंतर वीक डिस्पर्शन, वीक डिस्पर्शन्स फोर्सेस, त्यालाच लंडन फोर्सेस म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, लंडन फोर्सेस आर प्रेझेंट, आर प्रेझेंट. वीक dispersion forces or London forces are present in non-polar molecules, non-polar molecules. ओके, आता यानंतर आता मला सांगा पोलार मॉलिक्यूल कशा प्रकारचा असतो. पोलार मॉलिक्यूल मध्ये एक, आता पोलार मॉलिक्यूल HClच का दिला, कारण H वर चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह, आणि Cl वर चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह, त्यामुळे पोलार आहे. असे मॉलिक्यूल काय आहेत, पोलार. आता मला सांगा इथं Cl आहे म्हणजे Cl2 आहे, तर Cl चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह, याला काय म्हणायचं, नॉन पोलार. याला काय म्हणणार, नॉन पोलार. म्हणजे सारखे चार्ज असतील तर नॉन पोलार, आणि अपोजिट चार्ज असतील तर पोलार, सारखे चार्ज जर असतील तर पोलार, नॉन पोलार, आणि अपोजिट चार्ज असतील तर पोलार मॉलिक्यूल्स. ठीक आहे, तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन कशामध्ये होणार, पोलार मॉलिक्यूल्समध्ये, ते HCl, H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. आणि वीक डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस कशामध्ये आढळणार, ते आढळणार याच्यामध्ये नॉन पोलार मॉलिक्यूलमध्ये. ओके, तर नॉन पोलार मॉलिक्यूलचं एक्झाम्पल काय आहे, लाईक आता इथं HCl झाला, इथं Cl2 घेऊ, O2 घेऊ, etc. त्यानंतर समोर हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट इन मॉलिक्यूल like H2O, NH3 etc. ओके, म्हणजे H2NH3 याच्यामध्ये कोणत्या प्रकारची बॉन्डिंग आहे, तर याच्यामध्ये कोणती, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. हे सगळे कशामधलं पाहणं चालू आहे, मॉलिक्युलर सॉलिडमध्ये. तर मॉलिक्युलर सॉलिडचं आता आपण सुरुवातीला एक्झाम्पल कोणतं पाहिलं, H2O. H2O कोण्या फॉर्ममध्ये होता, सॉलिड फॉर्ममध्ये. ठीक आहे, ते सर्व काय आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहेत. इथं HCl, Cl2, O2. ओके, त्यानंतर these molecules are soft and has low melting points. These molecules are soft, म्हणजे अशा प्रकारचे मॉलिक्यूल जे आहेत, कसे आहेत, ते सॉफ्ट आहेत, आणि मेल्टिंग पॉईंट काय त्याचा, लो आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे मॉलिक्यूल जे आहेत सॉफ्ट आहे, आणि मेल्टिंग पॉईंट कसा आहे, लो आहे, कमी आहे. ओके, त्यानंतर दे आर पुअर कंडक्टर. दे आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दे आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे सर्व पॉईंट कशात झाले, मॉलिक्युलर सॉलिडचे. मग मॉलिक्युलर सॉलिड कसं आहे, सॉफ्ट मॉलिक्युलर, आणि सॉफ्ट असून कोणते फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये डिस्पर्शन फोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहेत, त्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारचा मॉलिक्यूल, ज्यामध्ये एक्झाम्पल आपण आईस सांगितलं होतं, बर्फ सांगितलं होतं, तर अशा प्रकारचा मॉलिक्यूल कशामध्ये येतो, मॉलिक्युलर सॉलिडमध्ये. आणि मॉलिक्युलर सॉलिड कशा टाईप आहे, क्रिस्टलाइन सॉलिडचा. ओके, नाऊ लास्ट टाइप्स ऑफ द
क्रिस्टलाइन सॉलिड दॅट इज मेटॅलिक सॉलिड्स. ओके, तर आपल्याला आता लास्ट टाईप पाहायचा आहे कशाचा, क्रिस्टलाइन सॉलिडचा. आणि तो क्रिस्टलाइन सॉलिडचा लास्ट टाईप कोणता आहे, तो मेटॅलिक सॉलिड्स. आता आपल्याला या मेटॅलिक सॉलिडमध्ये मेटॅलिक सॉलिड्स, तर मेटॅलिक सॉलिडसाठी आपल्याला आता एक एक पॉईंट पाहायचे आहेत. ते पाहत असताना आपल्याला मेटॅलिक सॉलिड म्हणजे काय आहे की जसं आता आपण इथे खिळा घेतलेला आहे, नेल घेतला, हा मेटॅलिक सॉलिड्स आहे, आयर्न कंटेनिंग पार्ट आहे, तर याला मेटॅलिक सॉलिड म्हणायचं. आता बर्फपेक्षा किती कठीण आहे, हार्ड आहे, खूप हार्ड आहे, व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट आहे, हार्ड आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आहे. त्यानंतर हा थिन शेपमध्ये पण करू शकतो, वायर शेपमध्ये पण करू शकतो, जसं हा ॲल्युमिनियमचे वायरसुद्धा आहेत. ठीक आहे, जो सीट्स फॉर्ममध्ये सुद्धा आहेत, जे आपण घरावर आथरण्यासाठी जे पत्तर म्हणतो त्या प्रकारचे जे आहेत ते सीट शेपमध्ये आहेत. ते सर्व काय आहेत, मेटॅलिक सॉलिडचे टाईप आहेत, मेटॅलिक सॉलिडचे एक्झाम्पल आहेत. ओके, टाईप म्हणण्यापेक्षा एक्झाम्पल म्हणू. मग मेटॅलिक सॉलिडची मेल्टिंग पॉईंट जास्त आहे. मेटॅलिक सॉलिड काय आहेत की त्यामध्ये ते हार्ड आहेत, हाय मेल्टिंग पॉईंट आहे, ते डक्टाईल आहेत. डक्टाईल आहेत म्हणजे त्याच्या वायर शेपमध्ये आपण करू शकतो. त्यानंतर मेलेबल आहेत, त्याला सीट शेपमध्ये करू शकतो. तर अशा प्रकारचा पार्ट आपल्याला लिहायचा आहे. तर त्यामध्ये पहा, इट कंटेन कोणती बॉन्डिंग आहे म्हणजे याच्यात, मेटॅलिक बॉन्डिंग्स. इट कंटेन मेटॅलिक बॉन्ड. ओके, त्यानंतर मेटॅलिक बॉन्ड आहे, पुन्हा समोर काय आहे, इन दिस मेटल आयन and C of delocalize electron, C of delocalize electron form metallic bonds, फॉर्म मेटॅलिक बॉन्ड्स. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, इट कंटेन मेटॅलिक बॉन्ड, कारण की मेटॅलिक सॉलिड आहे किंवा मेटॅलिक क्रिस्टल आहे. त्यानंतर मग मेटॅलिक बॉन्ड कशामध्ये होईल, तर डिलोकलाइज इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कशामध्ये असतात, ते सारखे डिलोकलाइज असतात, फिरत असतात. आणि पुन्हा जो मेटल असतो तो कोण्या फॉर्मेटमध्ये असतो, आयन फॉर्ममध्ये असतो, कॅटायन फॉर्ममध्ये. तर कॅटायन म्हणजे कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज काय होतात, हे एकत्र होतात. म्हणजे याची डायग्राम कशी होईल थोडक्यात, हे पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह, हे काय आहे, मेटल आयन. मेटलवर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. आणि सी ऑफ डिलोकलाइज इलेक्ट्रॉन, म्हणजेच असे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन इथे असतात. मग असे सी म्हणजे समुद्र. ठीक आहे, तर समुद्र प्रकारे सी ऑफ डिलोकलाइज इलेक्ट्रॉन, असे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन तिथे प्रेझेंट असतात. आणि असं असल्यामुळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होते, इंटरॅक्शन होते. आणि इंटरॅक्शन झाल्यामुळं मेटॅलिक बॉन्ड तयार होतो. आणि तो स्ट्रॉंग बॉन्ड असतो, दोन अपोजिट चार्ज असल्यामुळं. आणि त्यामुळं काय होतं, ते हार्ड आहेत, कोण, मेटॅलिक सॉलिड्स. ओके, आता यानंतर पहा, दीज आर malleables. It means convert into thin sheet. मेलेबल आहेत. मेलेबल शब्द म्हणजे काय, थिन शीटमध्ये आपण प्लेट सारखं, ठीक आहे, सीट सारखं त्याला कन्वर्ट करू शकतो. कशाला, मेटॅलिक सॉलिडला. मग ती प्रॉपर्टी कोणती आहे, ती प्रॉपर्टी आहे मेलेबल्स. ओके, त्यानंतर दिस सॉलिड्स आर डक्टाइल. ओके, डक्टाइल्स, इट मीन्स convert into वायर्स. म्हणजे वायरमध्ये कन्व्हर्जन करणे, कशाचं,
या मेटॅलिक सॉलिडमध्ये वायरमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतो ती प्रॉपर्टी कोणती? डक्टाइल्स. त्याला काय म्हणायचं? डक्टाइल्स. ठीक आहे. these solids are good conductor of heat and इलेक्ट्रिसिटी. हे सॉलिड कसे आहेत? गुड कंडक्टर आहेत. कशाचे? हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. म्हणजे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे काय आहेत? गुड कंडक्टर. कोण? मेटॅलिक सॉलिड्स. मग मेटॅलिक सॉलिड काय आहे? दीज आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग अशा प्रकार सॉलिड कोणते आहेत? एक्झाम्पल आयर्न आहे, कोबाल्ट आहे. ठीक आहे. असे कितीतरी एक्झाम्पल आपण त्यामध्ये सांगू शकतो. आता आपण टाईप पाहिले कशाचे? क्रिस्टलाइन सॉलिडचे. ठीक आहे. त्यामध्ये कोणते पाहिले? 4 टाईप झाले आपले. आज 2 पाहिले. त्यामध्ये कोणता पाहिला? मॉलिक्युलर सॉलिड. आणि दुसरा कोणता पाहिला आपण? मेटॅलिक सॉलिड्स. आता आपण यामध्ये जे भाग झालेत त्याचं थोडंसा पार्ट त्याला रिवाइज करू आणि त्या प्रकारची माहिती आपल्याला आठवण्यासाठी सोपी जावं म्हणून चार्टच्या माध्यमातून थोडीशी लिहिण्याचा तो प्रयत्न लिहिणार आहोत. ओके. आपण काय पाहिलं सुरुवातीला? सॉलिडचे प्रकार किती येतं? 2. त्यामध्ये पहिला कोणता आहे? पहिला आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स. ओके. दुसरा कोणता आहे? अमॉर्फस सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड्स, अमॉर्फस सॉलिड्स. ओके. आता समोर आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडचे पुन्हा टाईप आहेत. तर क्रिस्टलाइन सॉलिडचे पुन्हा टाईप कोणकोणते आहेत ते पाहणार आपण. त्यामध्ये पहिला जो आहे कोणता पाहिला आपण? आयोनिक. ठीक आहे. दुसरा पाहिला तर दुसरा कोणता होता? कोव्हॅलेंट. तिसरा पाहिला तर तिसरा कोणता होता? मॉलिक्युलर. आणि चौथा जो पाहिला तो कोणता होता? मेटॅलिक. कोणता होता? मेटॅलिक. तर आयोनिक काय? सॉलिड्स. कोव्हॅलेंट काय? सॉलिड्स. मॉलिक्युलर काय आहे? सॉलिड्स. मेटॅलिक काय आहे? सॉलिड्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे या चार्टच्या माध्यमातून आपण आतापर्यंत जेवढा भाग घेतला किंवा मॅक्झिमम जो भाग आपण या सॉलिडचा चॅप्टरचा आपण घेतलेला आहे तो इथे अशा चार्टच्या माध्यमातून दाखवलेला आहे. याचे फर्दर टाईप आहेत का? नाही. ठीक आहे. याचे फर्दर टाईप नाहीत. त्यामध्ये मेन जे आहेत कोणते आहेत? 2 प्रकार आहेत सॉलिडचे. कोणते? क्रिस्टलाइन सॉलिड. दुसरा कोणता आहे? अमॉर्फस सॉलिड्स. आणि क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड झाल्यानंतर त्याचे प्रकार आहेत कोणकोणते? आयोनिक सॉलिड. दुसरा कोणता आहे? कोव्हॅलेंट सॉलिड. तिसरा कोणता आहे? मॉलिक्युलर सॉलिड्स. चौथा कोणता आहे? मेटॅलिक सॉलिड्स. आणि या चारही प्रकारचे आपण टाईप पाहिले आणि त्या प्रकारची माहिती पाहून त्यावरचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहिले. थँक्यू.